सुरुवातीला बातमी महत्त्वाची निरुपमांची आहे। संजय निरुपम यांच्या कारवर हल्ला प्रकरण आणि हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा आज सत्कार आहे। राज ठाकरे यांच्या हस्ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार होणार आहे। दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी हा सन्मान होणार आहे। दहिसरमध्ये मराठी सक्तीवरून शिंदेची शिवसेना आणि मनसे आमने सामने आली आहे। मनसैनिकांनी संजय निरुपम यांच्या कारची हवा काढली आणि त्यांना ते भिडलेले होते। यानंतर आता मनसैनिकांचा सन्मान होणार आहे। मनसैनिकांशी संवाद साधला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पण बघतोय की संजय निरुपम यांच्या गाडीवर त्या दिवशी हल्ला करण्यात आला होता आणि मनसैनिकांकडून तो करण्यात आला होता असा आरोप संजय निरुपम यांनी केला होता। खरं तर तो जो हल्ला होता किंवा तो जो विरोध होता तो केवळ मराठी भाषेसाठी होता। संजय निरुपम आले होते लँडमार्क हॉटेलमध्ये आणि राम यादवने एक मीटिंग ठेवली होती हिंदी शिकवण्यासाठी, पण ते तिकडे वातावरण चिघळवण्यासाठी तिकडे आले आणि मग आम्हाला जसं कळलं की ते येणार आहेत तर आम्ही तिकडे सगळे जमा झालो आणि मग त्यांना ते प्रतिकार केला। आम्हाला तर 100% खात्री आहे की हा मराठी द्वेष आहे, मराठी द्वेष करणारे लोक आहेत। हा जो संजय निरुपम आहे, जर सरकार निर्णय घेत आहे की आपण यांना मराठी शक्ती केली पाहिजे, तरी पण हा संजय निरुपम सारखा प्राणी येऊन विरोध करतो। साधारण साहजिक आहे, मराठी माणसाला राग येणारच आहे आणि संपूर्ण मराठी माणूस एकत्र झालाय। यावेळी त्यांना धडा शिकवणार नक्की। घटनेकडे बघायसारखं काही नाहीये। मराठी भाषा आहे आणि मराठी भाषा टिकलीच पाहिजे। हे कोणीही जरी आलं मध्ये तर ते आडवे होणार, कारण की ह्यांच्या राजकारणासाठी मराठी भाषेला बाजूला ठेवून चालणार नाही। निरुपम स्वतः तर राजकारण करतात, इतके दिवस गायब होते हो, यांना कोण विचारत पण नव्हतं। इथे तिथे सगळे पक्ष फिरून झाले आणि आता शिंदेकडे आहेत। संजय निरुपम हे जे माणूस आहे हे दल बदलू आहे। ह्यांची काय आम्ही गोष्टी वारंवार करतोय मला कळत नाही। हे जे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी चालतोय। तुम्ही तुमच्या घरातमध्ये भोजपुरी बोला, हिंदी बोला, कन्नड बोला, गुजराती बोला, आम्हाला काही त्रास नाही। तुम्ही घराच्या बाहेर पडा, मराठी बोला। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।